माझे मालक विजयकुमार केरबा कांबळे हे आज 4था दिवस आहे उपोषणला बसलेले आहेत। आमरण उपोषण आहे त्यांचं। आज 4 दिवस झालं बसलेले आहेत, तरी कोणताही न्यायाधीश त्यांच्याकडे लक्ष देत नाही। माझे मालक बीपी शुगर आहे, त्यांना जरी काही झालं तर मी आणि माझे लेकरं कोणाच्या जीवावर जगायचं? आणि त्यांना आई नाही, वडील नाही, मला सुद्धा आई नाही, आम्हाला बघणारे कुणीच नाहीत। मला न्याय भेटल्याशिवाय मी इथून उठणारच नाही, एवढीच माझी शासनाला विनंती आहे। जय भीम एवढं सांगू शकते, दुसरं काही सांगू शकत नाही। माझी विनंती शासनाला एवढीच आहे, मी दुसरं काही बोलू शकत नाही, दुसरं काही सांगू शकत नाही। माझ्या माया बहिणी माझ्या सोबत आहेत। आज मी कोणालाही घाबरणार नाही आणि कोणालाही भिणार नाही। माझ्या मालकाला न्याय भेटल्याशिवाय मी इथून उठणारच भाऊ विजयकुमार कांबळे, आम्ही दोघं चुलत भाऊ आहोत। त्यांनी इलेक्शनला थांबवलं पण हे मान्य आहे की त्यांनी टीका कशा केले, का केले हे आम्हाला त्यांना धरून त्यांना दाखल करावं आणि जे गुन्हा आहे त्यांना द्यायचं। त्यांनी गुन्हा केले की ह्यानं कुठं कब्जा केले आणि कुठं दारू विकले ह्याने बघितल्यात का? कुणाच्या गिलासामध्ये दारू ओतले का हे बघितल्यात का? ह्याने त्यांना दाखवावं, कुठं कब्जा केलं ते ह्यांना दाखवावं आणि कुठं अट्रॉसिटी केले, कुणावर केले आणि ती भीती इथून दाखवावं आणि मग हे जे काय आहे ते पुढचं आणि बघून मग ह्याला जे आहे ते सांगून त्याला धरून तुम्ही काय आहे तर तुम्ही कुठे केले का नाही दाखवा बा म्हणून हे त्यांना विचारावं। एवढंच आमचं प्रश्न नाही की त्याचं दुसरं काहीच नाही। ह्यांना थांबले पडलं पण हे जे गुन्हा जे दाखल केला तर मारहाण जे करल्यात ह्याच्या जर पुढे जर ह्याला जर काय अन्याय जर झाला, जर मारहाण जर झाला तर मी सगळं ते येऊन थांबणार, बघा माझ्या भावाला का झालं म्हणून का नाही ते विचारणार। ह्याचा जबाबदारी हे पोलीस ठाणा आणि हे काय आहे ते इमारत हे सगळंच राहील, सगळे प्रशासन राहील। मी विजयकुमार केरबा कांबळे 23 तारखेपासून उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणासाठी आमरण उपोषण करत आहे। 23 तारखेपासून आज तारखेपर्यंत शासनाने कुठलीही दखल घेतली नाही आणि शासनाचा इरादा आम्हाला उपोषणकर्त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न आहे का काय की शासनाचा हे मला कळत नाही। आणि मी आता आमची तब्येत तिघाची बी विकट झाल्यामुळे आम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये आणले आहेत, पण सरकारी दवाखान्यामध्ये मी थांबणार नाही। हे लाईन संपल्याबरोबर मी आणखीन जाऊन उपोषणाच्या स्टेजवर बसणार आहे। जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही, त्या 5 जणांवर गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही आणि ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करण शासनाला माझं आव्हान राहील।